ह्याच्यामुळे ही परंपरा आहे. मला वाटत नाही की आपला मोनिकाताईंच्या तिकडचा भाग नगर जिल्हा हो आणि बीड जिल्ह्यामध्ये जी परंपरा ही कुठेही नाही अशी परंपरा की आता पुढच्या वर्षीचे सुद्धा नारळ हे आता दिलेले आहेत आणि नारळी सप्त्याची परंपरा आहे. ही अत्यंत थोर परंपरा आहे आणि या परंपरेचा मान राखून आपण इथे आलेलो आहात. आमच्या वामन भाऊंना असं म्हणतात की इथूनच सगळ्या वारकरी संप्रदायाचा जन्म आहे, इथूनच सगळे अधिष्ठान सुरू होतात. वामन भाऊंना वाचा सिद्धी होती, ते जे बोलायचे ते खरं व्हायचं असं वामन भाऊंची प्रतिमा आहे. म्हणून सर इथे लोक श्रद्धा पण येतात आणि तेवढा धाक पण आहे वामन भाऊंचा की लोक घाबरतात. वामन भाऊंची गादी म्हणजे कडक, वामन भाऊंचा एक असा धाक आहे, वामन भाऊंचा एक आशीर्वाद आहे, वामन भाऊंची एक कडक परंपरा आहे. कर्मठ असं वामन भाऊंचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या वाचा सिद्धी सगळ्यांना परिचित आहे. म्हणून मला असं वाटतं, असं म्हणतात की हे जग हे एका स्त्रीने निर्माण केलेलं आहे, आदी पराशक्तीने निर्माण केलेलं आहे. ज्याच्या अंगी वैराग्य आहे आणि ज्याच्या कर्मात वैभव आहे तोच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. कारण आपल्या समोर सोन्याच्या राशी जरी लावल्या तरी त्याला स्पर्श न करण्याचं वैराग्य जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते वामन भाऊ कडून शिकावं. आणि आपल्या जीवनामध्ये एक वैभव असताना, सगळी संपदा असताना देखील अत्यंत सर्वाचा त्याग करून या ईश्वराच्या मार्गाने जाण्याचं वैभवशाली परंपरा कोणाची तर ते भगवान बाबांची आहे. तर हे वैभव आणि हे वैराग्य ईश्वर चरणी प्रार्थना करते. मोठा देवी जवळच आहे, मोठा देवीच्या चरणी प्रार्थना करते की हे वैराग्य आणि हे वैभव सोबत राहूनच जीवनामध्ये काम करता यावं. मुंडे साहेबांचं नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही, पण ते लहान न करण्याचं तरी काम माझ्याकडून होऊ नये. मी जीवनामध्ये सामान्य माणसाचं भलं नाही करू शकले, पण कुणाला दुखवू नये हेच आशीर्वाद या निमित्ताने वामन भाऊंच्या चरणी आणि तुमच्या चरणी मी मागते. आणि एवढंच सांगते, गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. एवढ्या उन्हाच्या रखरखात जमलेल्या या सगळ्या गरिबांसाठी, या कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ऊसतोड कामगारांसाठी, मजुरांसाठी सदैव कष्ट करण्याची बुद्धी शक्ती देवाने मला द्यावी. आणि मुख्यमंत्री महोदय, आपल्यावर बीड जिल्ह्याने प्रेम केलेलं आहे. बीड जिल्ह्यांचा आता हा गड आपण दत्तक घेऊन टाका, वामन भाऊंचा गड.